तर मित्रांनो स्वागत करतो मी बघा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो तुम्ही थंबनेल बघून किंवा आपली इंस्टाग्रामची बघा स्टोरी बघून तर कळलंच असं बघा की आपण बघा एक नवीन ट्रॅक्टर घेतलंय बघा आपल्या बाळ्याचा दुसरा भाऊ। तर मित्रांनो बघा सगळं इतका अचानक मध्ये झालं बघा। तुम्ही म्हणसान काय अचानक मध्ये लगे ट्रॅक्टर बिक्टर काय विषय आहे, काही म्हणजे अगोदर म्हणजे काही विषयच नाही काढला ना आपल्याला घ्यायचं का काय। तर मित्रांनो विषय असा झालता जे आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचं होतं बघा, तर त्याचा स्टॉक नव्हता आलेला गोडाऊनला। स्टॉक यायला ते म्हणले होते 1-2-3 दिवस लागणार आहेत, आल्याच्या नंतर बघा तुम्हाला फोन करू। तर मग म्हणलं 2-3 दिवस आपण सगळे संगत जाऊ बघा ट्रॅक्टर आणायला, ट्रॅक्टर येताना सगळे संगत घेऊन येऊ बघा। तर त्याचं काय सगळं उलट झालं बघा। जे काल आपण ट्रॅक्टर आणायला गेलतो त्याच्यातच बघा आपल्याकडे सकाळी बघा ऊसाचं मशीन आलं बघा, जे की सकाळी चालू झालं आणि दुपारूनच जो आपला जो जोडीदार आहे बघा त्यांचा फोन आला, जो गोडाऊनला आपला जोडीदार आहे त्या VST शोरूममध्ये। ते म्हणला आपली याची गाडी आली बघा आपल्या VSTची जी लोड होऊन आली ती बघा। तर मग तेव्हा आपल्याला विषय असा झालता जायचं म्हणजे गेलो पण नसतो आपण, ट्रॅक्टर असं दमाने आणलं असतं। पण त्याच्या मागचं कारण एक, आता त्याच्यात आलते बघा 6 पीसमधून आपल्याला पीस निवडून घ्यायचा होता। काय कारण होतं बघा, पीस आपल्याला बघा निवडून घ्यायचा होता चांगलं फायरिंगवाला। तर मग त्याच्यासाठीच आपण बघा इतकी गडबड केली। काल मशीन चालू होतं, घरी मशीन चालू आणि त्याच्यात आपण ट्रॅक्टर घ्यायला गेलो बघा। सगळा काय नुसतं राहडच काय नुसती धावपळच झाली बघा आपल्यावाली। पण काही नाही, आपला बाळ्याचा दुसरा ओवाना काय तर नाव नाही ठेवलेलं आणखीन त्याला, आपल्या ताब्यात आलंय बघा। तर काल बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तिथं गेल्याच्या नंतर आहे का आम्ही मग काय गेल्याच बघा सगळ्या ट्रॅक्टरला हँडल मारून आपलं ट्रॅक्टर घेतलं बघा बाजूला। मस्त गेल्या आपले पाते बिते सेट करून घेतले आणि आपले बघा बर्डे बॉल थोडीशी आपण फिटिंग करू लागलो, पाते सेट करून घेतले, आपले पाणी बिणी इकडे चाक होतं बघा बारीक। आता तिथं आलते बघा 6 पीसमधून बघा सगळ्यांना आपण हँडल मारून घेतले। त्याच्यातून बघा आपल्याला हे चॉईस आलं, म्हणजे आपल्याला पसंत पडल्याची फायरिंग एकदम चांगली होती। मग काय बाकी सगळी फिटिंग झाली ते बघा, मस्त आपलं शीट बीट लावून आपला मस्त घोडा तयार केला बघा, मस्त रिबिन लावून घरी न्यायसाठी बघा। फिटर बसले म्हणतो ट्रॅक्टर चालायला बघा, ट्राय मारून एकदा। ओके आहे का? बरं आहे का? एकदम ओके मध्ये। बरं चाक राहिला आपल्याला। मग काय निघालो बघा आपला ट्रॅक्टर घेऊन आपल्या गावाकडे बघा। येता बराच उशीर झाला बघा आपल्याला, 8 पावणे 8च्या दरम्यान वाजायला लागले होते बघा। थंडी तर इतकी होती नुसते हात पार कडक झालते आपल्यावाले। तर मित्रांनो फायनली आपण बघा आता घरी आलो बघा। पार हात काकडलेच, पार असे जाम झालेच बघा थंडीनं। आपला बाळ्या बघा ते तिथे आणि बाळ्याचा भाऊ फायनली घरी आलोय बघा, आपला दुसरा भाऊ घेऊन बाळ्याचा। बस आनंद बाय। आता तुम्ही माणसान दीपक भाऊ ते त्यांच्या मागं सध्याच्याला बघा काम आहेत बघा। म्हणजे आपले जे जोडीदार आहेत का बघा ते सध्या थोडंसं कामाला म्हणजे सोलरचं काम करतात बघा ते, त्याच्यामुळे ते गेलेले आहेत बघा सोलर फिटिंगसाठी। तर त्याच्यामुळं आज त्यांना नाही बोलिता नाही आलं आणि सगळं बघा आपलं अचानकमध्ये झालं बघा। तर काही नाही, मस्त आता उद्या सकाळी बघा पूजा करू, सगळ्यांना बोलू, दीपक भाऊला आपल्या जोडीदारांना त्यांना। फायनली आपला दुसरा हत्यार बघा आलंय बघा घरी। हॅलो येतो जाऊन समोर गाडी पाय फक्त। मोठं टाकून बघ ना, एकदा चक्कर मारून ये ना, मोठं टाकून बघ ना, चक्कर मारून ये चक्कर। फायरिंग कशी बरी आहे का? पाते का असं देत पाते
वळून घे बरं आहे का? अरे ती आणखीन 2-3 ट्रॅक्टर होते त्यांची कडकड 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 कड ती नव्हती आवाज हा कडक फायरिंग यायची. गेअर कशी आहेत त्याचे झटपट बसते. हा हे नवीन पडत एक नाही. बरं आहे का? हे टायर एक जेकीची यायला लागली होती ते गावात आलेले आहेत ना त्याने का शेवगाव बघितलं आपण. हे जुन्यामधले टायर जुन्यामधले रूम टायर आहेत. रूम नक्षे त्यांचे असे थोडेसे वेगळे आहेत. नक्षा कडक आहे बारीक. ह्याच्यामध्ये बदल झाला होता स्टिकर मध्ये. आपल्याला असं ही जाळी आली याला त्याला नंबर आहे नाही त्याला. हा हे खरं नंबर एक नाही आला खाली. 7/2025 काली चोरूच नको हाल नुसती हालच हाल. मशीन आले इकडं पळायचं शोरूमला पळायचं सगळं एकच झालं. तिथे गेलो बर्थडे भाऊन मग बर्थडे भाऊ बाकीच फिटिंगला लागले. बर्थडे भाऊ म्हणले तू घे एक हातात लगेच फिटिंगला. म्हणजे ट्रॅक्टर फिट केले कशी गेले. हा मग तिथे गेल्यावर फिट केले मग ते नेटकीच उतरले होते. बंब्या नाही केला काळा बुच्चा हाय ना त्या बॉक्स मध्ये. तर मित्रांनो हे बघा लांबचे माणसं व्हिडिओ कॉलवर मोठे माणसं आणि छोटे माणसं बघा इथं भेटायला आले आणि मोठे माणसं व्हिडिओ कॉलवर आहेत. यांना पटत आहे का? पटत आहे का हो तुम्हाला? पटत आहे? हा फोन दिसून राहिला त्याच्यात इकडे दिसा. हा पटत आहे का म्हणलं? पटत आहे का? पटत आहे काय पळतच सुटलाय माणूस काही नाही. म्हणजे तो किती काल रात्री किती 10 वाजता कामावून आले तुम्ही? 10 वाजता कामावून आले ना आज बघा इथं आले सकाळी. हा आणि तुमचं काय चालू आहे? जेवायला तरी या म्हणता का? नाही तर आम्हाला नाही जाऊन दे आपल्या फॅमिली म्हणा या बाबा जेवायला. हा हा काय जेवायला सगळे म्हणल्याच्या नंतर. हा म्हणल्याच्या नंतर बघा बरोबर येतं का नाही मग या दीपक संध्याकाळी निवांत येऊ. मी काय म्हणतो संध्याकाळी 2 घंटे बसून निवांत येऊ. नाही संध्याकाळी नाही येणं होत. संध्याकाळी गार लागत आहे म्हणा. नाही तुम्हाला जवळची जवळ आहे म्हणा. बोला ना. हॉटेल कोणतं बुक करायचंय? हा तुम्ही असं नसतंय मग इकडे यावं लागत असतं. इकडे यावं लागत असतं. इथं आले डिसिजन करू आपण. हा तुम्ही इथं तर या ना. तिरंगा हॉटेल तिरंगा नाद करते का? यावंच लागतं हॉटेल तिरंगा. हा या. तर मित्रांनो फायनली बघा आपला बाळ्याचा भाऊ इकडं आणि बाळ्या इकडं बघा. आता कुठं आपल्याला सवड भेटली बघा. आपला ऊस आता बघा पूर्ण कंप्लीट झालाय. तर म्हणलं आता उद्याच्याला बघा मस्त पूजा करू. आता कालच आपला बघा ट्रॅक्टर आलाय म्हणलं आज पूजा करायची होती. तर आज सगळी काय सकाळपासूनच गडबड बघा. काल अर्ध काढून झालतं आणि अर्ध राहिलं होतं ते तिने आज सकाळी चालू केलं. म्हणलं आता काय पूजा करता येणार नाही काही करता येणार नाही. तर मग म्हटलं मस्त उद्याच्याला सगळ्यांना बोलून निवांत आपली पूजा बिजा करू. आणखीन एक गोष्ट मित्रांनो ट्रॅक्टर आणायच्या अगोदर बघा आपण सामान आणलं आपल्या बाळ्याला अर्ध काम केलं बघा. सामान तर काय हे बघा आपल्या एका साखळीला कलर देऊन झाले बघा. हावाला भगवा पांढरा आणि हिरवा राहिलेला आहे. आणि आपण स्प्रे घेऊन आलो बघा. उजूक आपला स्प्रे संपला होता आणि स्प्रेचं पण काम थोडंसं केलंय बघा आपण. जे की बघा हे बघा हे आपला बॉक्स आणि ते आपलं चाकी ठेवलेलं हे बघा क्लाउडवरती स्प्रे दिसन. आपण आपल्या बॅटरीच्या स्टँडला बघा स्प्रे मारून घेतलाय. आणि हे काही कलर आणले होते आणि आपला स्प्रे स्वराजचा हे बघा असं हे खालची साईड राहिलेली फक्त ही मारून घेऊन हे असं काहीतरी कव्हर केलंय. तर मित्रांनो आपलं बघा दुसरं स्वप्न बघा कंप्लीट झालं बघा. ती याच्यामुळं आज हे दारात उभा राहिले बघा. हे जर नसतं तर हे नसतं. नशिबाच्या गोष्टी असते त्याच्या मागे कष्ट पण असते बघा. सोपं नाही एवढं. जे समजा
कष्ट करतात. मला असं म्हणजे मला काय एवढं हे नाही करायचं, ओव्हर सांगायचं नाही बघा. पण तुम्ही जर कष्ट केले निश्चित होऊ शकते, कोणची पण गोष्ट होऊ शकते. तर बस उद्याच्याला मस्त पूजा बिजा करू. आपले दीपक भाऊ आलते, मला काही व्हिडिओ बनवता नाही आला बघा, त्यांना आपण व्हिडिओमध्ये घेतले. ते नंतर आलते बघा इथं घरी, मशीनचं काम असल्यामुळे ते बघा ते आपले येऊन मस्त फायरिंग बिअरिंग ऐकून ते त्यांच्या कामाला गेले बघा. तर उद्याच्याला सगळेच येणार आहे. तर भेटू बघा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.